एकदा जंगलामध्ये फिरत होता. फिरता फिरता त्याला खूप प्राणी दिसले. घोडा दिसला, गाय दिसली, असे खूप प्राणी दिसले. सिंहाला तर ही छानशी मेजवानीच वाटली. सिंह एका झाडाच्या मागे दबा धरून बसला. गाय हळूहळू पुढे जात होती. हळूहळू पुढे जाता जाता गाईचं लक्ष गेलं सिंहाकडे. सिंह तिच्यावर झडप घालणार तेवढ्यात गाय पळत सुटली. सिंह तिच्या मागे, गाय पुढे, सिंह मागे, गाय पुढे. गाय पळत 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 जंगलामध्ये जाऊन लपून बसली. सिंह बिचारा म्हातारा, त्याला काही गाईच्या मागे पळता येईना. तो निराश होऊन परत आपल्या गुहेकडे आला आणि गुहेपाशी येऊन उभा राहिला. तो विचार करू लागला की अरे, आता तर मी म्हातारा झालोय, मी काय करू? मी ह्या प्राण्यांची शिकार तर करू शकत नाही. मग आता काय करायचं हा तो विचार करायला लागला. आणि मग त्यांनी झेब्र्याला बोलवलं. झेब्रा आला. झेब्र्याला म्हणला, हे बघ, मी तुला सांगतो, मी झालोय म्हातारा. आता मी काही तुमच्या मागे पळू शकत नाही. तर तू सगळ्या प्राण्यांना माझा निरोप दे की रोज एकेका प्राण्याने यायचं आणि माझी भूक भागवायची. जिराफ बिचारा हो म्हणला आणि तो सगळ्या प्राण्यांकडे गेला. सगळ्या प्राण्यांना त्यांनी सिंहाचा निरोप सांगितला की महाराजांनी सांगितलंय एकेकाने यायचं आणि माझी भूक भागवायची. सगळे प्राणी घाबरले. आता काय करायचं? रोज कोण जाणार शिकारीला? कोण त्या सिंहाच्या गुहेत जाणार? पण जर नाही गेलं तर हा सिंह आपल्या बायका, मुलांना सगळ्यांना खाऊन टाकेल. त्यापेक्षा एकेकाने गेलेलं केव्हाही चांगलं ना. मग त्याच्यातला एक म्हातारी गाय असते की नाही, ती म्हातारी गाय म्हणते, ठीक आहे, आपण जाऊया. रोज एकेकाने महाराजांच्या इथे जाऊया. आम्ही म्हातारे तर काय कामाचे? आम्ही हा एक जण जाऊ, महाराजांची भूक शमवू. पहिल्यांदी जाते गाय. गाय गेल्यानंतर महाराज तिच्या अंगावर उडी मारतात, तिच्या मानेला पकडतात आणि तिला खाऊन टाकतात. दुसऱ्या दिवशी गाय बिचारी तिच्या घरातनं तिची हाडच येतात सिंहाच्या गुहेतून. दुसऱ्या दिवशी येते मेंढीची पाळी. मेंढी बिचारी हळूहळू रडत 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 जंगलातून येते आणि आल्यानंतर सिंह महाराजांच्या गुहेपाशी येते. ती रडतच असते, पण सिंहाला काही तिची दया येत नाही. सिंह तिला धरतो, गुहेमध्ये ओढतो आणि तिच्यावर झडप घालून तिला पण खाऊन टाकतो. असं रोज एक प्राणी मरायला लागल्यानंतर सगळ्या प्राण्यांना काळजी वाटायला लागते. आता काय होणार? तेवढ्या तिथे एक छोटासा की नाही ससुल्या असतो बरं का. हा बघा, हा ससुल्या आहे की नाही, हा छोटासा ससुल्या राहत असतो त्या जंगलामध्ये. पण तर ससुल्या म्हणतो, काय झालंय तुम्हाला सगळ्यांना? तुम्ही का बरं एवढे चिंतातूर आहात? तिथे हत्ती असतो की नाही, हत्ती दादा सांगतो सशाला की अरे, त्या जंगलामध्ये सिंह एकेका प्राण्याला बोलवतो आणि खाऊन घेतो गुहेमध्ये. आता काल झाली गाय, परवा मेंढी, आता एकेका प्राण्याची पाळी येणार आहे. तर ससा म्हणतो, हत्ती दादा तुम्ही काही काळजी करू नका, मी आहे, मी बघतो त्या सिंहाला, मी जातो त्याच्याकडे आज. हत्ती म्हणतो, नको रे बाबा. हत्ती काय म्हणतो, नको. ससा म्हणतो, अहो तुम्ही काळजी करू नका, तुम्ही माझ्यावर फक्त विश्वास ठेवा. म्हणून ससा हळू चालायला लागतो आणि इथे असतो सिंह झोपलेला गुहेमध्ये. कोण झोपलेला असतो? सिंह. सिंहाकडे जातो आणि सिंहाला म्हणतो, महाराज आज मी आलोय तुमच्याकडे. सिंह म्हणतो, हो, पण तुला एवढा उशीर का झाला? ससा म्हणतो, अहो तुम्हाला काय सांगू, मी जेव्हा जंगलातनं येत होतो ना, त्या जंगलामध्ये बघा एक विहीर आहे. त्या विहिरीमध्ये तुमच्यासारखाच एक
सिंह लपलेला आहे. सिंह म्हणतो, माझ्यासारखा कोण आहे? म्हणतो, अहो तोच ना. तो म्हणतो, मी जंगलचा राजा आहे. तू कशाला जातो त्या सिंहाकडे? माझ्याकडे ये. मी तसा धूम ठोकत ठोकत तुमच्या गुहेपाशी आलो. सिंह म्हणतो, हो का? चल बरं, मला दाखव कुठे येतो. म्हणून ससा मग हळूहळू हळू विहिरीपाशी सिंहाला घेऊन जातो. सिंह महाराज गुहेत बघतात तर त्यांना त्यांचंच प्रतिबिंब दिसतं. ते म्हणतात, ए कोण आहे रे? खालनं आवाज येतो पाण्यातून, ए कोण आहे रे? सिंह म्हणतो, अहो तुम्ही कोण आहात? मी या जंगलचा राजा आहे. खालनं पण आवाज येतो, अहो तुम्ही कोण आहात? मी जंगलचा राजा आहे. बापरे, सिंहाला तर खूपच राग येतो. मग सिंह काय म्हणतो, थांब थांब, तू काय काळजी करू नको. मी आत्ता इथे खाली येतो आणि तुला चांगला चोप देतो. असं म्हणून सिंह विहिरीवरती उभे राहतात आणि खाली वाकतात आणि वाकल्याबरोबर विहिरीमध्ये उडी मारतात. उडी मारल्यानंतर त्यांच्या नाकातोंडात पाणी जातं आणि सिंह महाराज मरून जातात.